नमस्कार, मी लाघवी ओम सावंत अन्नदातामध्ये आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण अकोल्यातलं कारलं उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर लोकसभा उमेदवारांचे शेतकऱ्यांसाठी काय अजेंडे आहेत हे सुद्धा जाणून घ्यायचे आहे। भाजपचा शेतकऱ्यांसाठी काय अजेंडा असणार आहे हे सुद्धा माहित करून घ्यायचे आहे। चला तर मग सुरुवात करूया अन्नदाता ठळकनं। फिर एक बार मोदी सरकार म्हणत काल भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा मतदारांपुढे मांडलाय। शेतकऱ्यांचं 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करणं आणि छोट्या आणि भूमिहीन शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची 2 आश्वासनं भाजपने आपल्या संकल्पपत्रात नमूद केली आहेत। त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधी योजनेत भविष्यात आणखीन वाढ करण्याचा संकल्पही भाजपचा आहे। तसंच 1 लाख रुपयांपर्यंत किसान क्रेडिट कार्डचं लोन येणाऱ्या 5 वर्षांसाठी व्याजमुक्त असणार आहे। केंद्र सरकारचा सेंद्रिय शेती करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2020 पर्यंत मोठा दिलासा मिळालाय। सरकारने जवळपास 12 लाख रुपयांची उलाढाल असणाऱ्या शेतकऱ्यांना FSSAIच्या प्रमाणीकरणासाठी आणखी 1 वर्षांपर्यंत सूट दिली आहे आणि त्याचा सेंद्रिय शेतीच्या प्रोत्साहनासाठी विशेष फायदा होणार आहे। महाराष्ट्रात दुष्काळमुक्त करण्याकरता सोमवारी रात्रीपासून राज्यातल्या किमान 6000 पेक्षा जास्त गावांमध्ये मध्यरात्री 12 वाजल्यापासून वॉटर कप सीझन 4 ला सुरुवात झाली आहे। राज्यातल्या शेकडो गावांनी पहिल्याच रात्री मशाल मोर्चे काढत शिवारात आपली उपस्थिती लावली आणि श्रमदानाच्या महायज्ञाला सुरुवात झाली। दुष्काळी वर्ष असल्याने वॉटर कपच्या कामात उत्साह आणि सहभाग वाढलाय। येणारे 45 दिवस वॉटर कप स्पर्धा चालणार आहे। यानंतर मात्र काही बातम्या आता विस्ताराने पाहूया। सुरुवातीला बातमी अमरावतीची। अमरावती जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात 4 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह रस्त्यावर आंदोलन केलं होतं। प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य केल्या जातील असं त्यांना पालकमंत्री जलसंपदा मंत्र्यांनी आश्वस्त केलं, पण त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं चिडलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातलाय। जिल्ह्यातल्या 300 गावातील 1 ते 1.5 लाख मतदारांचा यामध्ये समावेश आहे। या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। पाहूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। आमच्या मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या पूर्ण अमरावती जिल्ह्यासह विदर्भातल्या आता मागण्या ह्या झालेल्या आहेत आणि प्रकल्पग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहे की 6 जून 2006 पासून ते 13 डिसेंबरपर्यंत ज्या सरळ खरेद्या झाल्या त्यांना 2013च्या तरतुदी लागू कराव्या आणि प्रशासकीय सेवेमध्ये प्रकल्पग्रस्त कुटुंबातल्या एका व्यक्तीला समाविष्ट करून घ्यावं किंवा त्याला 20 लाख रुपये एक रकमी द्यावे। दुसरा प्रश्न आहे की तिसरा प्रश्न असा आहे की 2013च्या पुनर्वसन तरतुदी पुनर्वसितांना लागू कराव्या, कारण हे सरकार जे करत आहे ते फक्त 1999च्या कायद्याच्या तरतुदी करत आहे आणि जे 1.5चं गुणक नवीन निवाळेधारकांना दिलं शेतकऱ्यांना त्यांना सरसकट 2चं गुणक लागू करावा। या प्रमुख 4 मागण्या आहे। इतर बऱ्याचशा मागण्या आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत। याच नाराज शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। 2019ची निवडणूक जवळ येत आहे। अमरावती जिल्ह्यात 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। मात्र अमरावती जिल्ह्यातील या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपण पाहू शकतो की मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी अमरावती जिल्ह्यातील तळेगाव मोहना या गावात या गावात शेतकऱ्यांची बैठक सुरू आहे आणि याच बैठकीत शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। या गावात तळेगाव मोहना गावात जवळपास 180 प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे। या प्रत्येक घरावर त्यांनी कृपया 2019च्या लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे, त्यामुळं कृपया कोणत्याही उमेदवाराने आम्हाला मते मागण्यासाठी येऊ नये अशा प्रकारचे घरावर त्यांनी पोस्टर लावलेले आहे, बॅनर लावलेले आहे। आपल्या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर 4 ते 5 दिवस या शेतकऱ्यांनी राहुटी आंदोलन केले, कडकडत्या थंडीत आंदोलन केले। प्रशासनाने या शेतकऱ्यांना केवळ आश्वासन दिले, मात्र कोणतीही मागणी मान्य केली नाही। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळं अमरावती जिल्ह्यातील जवळपास 300 गावातील जवळपास 1.5 लाख शेतकरी जे आहे शेतकरी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे प्रशासन आता या शेतकऱ्यांशी चर्चा करून कशा प्रकारे हा बहिष्कार सोडून घेते याकडे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।
फिर एक बार मोदी सरकार असं म्हणत काल भाजपनं आपलं संकल्पपत्र जारी केलंय। या शेतकऱ्यांचं 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करणं आणि छोट्या आणि भूमिहीन शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची 2 महत्त्वाची आश्वासनं भाजपनं आपल्या संकल्पपत्रात विशेष नमूद केली आहे। संकल्पपत्र जाहीर करत असताना नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काय वक्तव्य केलंय बळीराजाकरता ऐकूया। गांव हो, शहर हो, अगड़ा हो, पिछड़ा हो, दलित हो, पीड़ित हो, शोषित हो, वंचित हो, आदिवासी हो, पुरुष हो, महिला हो, नौजवान हो, सीनियर सिटीजन हो, हर एक को एक प्रकार से मल्टी लेयर हमने इसकी सबको एड्रेस करने की कोशिश की है। दूसरा हमने प्रयास किया है मल्टी डायमेंशनल, जैसी जहां आवश्यकता उस प्रकार से हम आगे बढ़ना चाहते हैं। एक ही खांचे में, एक ही सांचे में, एक ही ढांचे में चीजों को समाहित करके हम परिणाम नहीं ला सकते हैं। मछुआरों के लिए और कोस्टल एरिया में ही मछुआरे भाई बहन ऐसा नहीं है, हमारे देश की नदी तट की संस्कृति में मछुआरे एक बहुत बड़ी इकोनॉमिकल एक्टिविटी का माध्यम रहे हैं और इसलिए हमने इस बजट में मछुआरों के लिए एक अलग मंत्रालय की बात बजट में कही थी। हम आने वाले दिनों में जल शक्ति एक अलग मंत्रालय बनाएंगे। नदियों का ऑप्टिमम यूटिलाइजेशन पानी का कैसे हो, 12 करोड़ किसानों को इनपुट सपोर्ट देने की वैज्ञानिक व्यवस्था, सीधे इसके मोबाइल पर 6,000 रुपया ट्रांसफर हो, इस प्रकार की हम व्यवस्था करें। देश की अर्थव्यवस्था में भी कंसीडर करना पड़े, दुनिया भर के अर्थ जगत के पंडितों को कंसीडर करना पड़े, इस तरह का सुधार नरेंद्र मोदी सरकार ने किया है। आज सारे फाइनेंशियल डिसिप्लिन के आंकड़े 4 कॉर्नर्स के अंदर है और बहुत अच्छे तरह से देश की अर्थव्यवस्था को पटरी पर लाने का काम सिर्फ 5 साल के अंदर नरेंद्र मोदी सरकार ने किया। जो इस देश का सबसे बड़ा प्रोड्यूसर और सबसे बड़ा कंज्यूमर है, फार्मर, उसके बारे में कहना चाहूंगा। हमारे प्रधानमंत्री जी ने शासन की बागडोर संभालते ही कहा था कि हम 2022 आते आते किसानों की आमदनी 2 गुना करेंगे। यह हम फिर से अपने उसी संकल्प को दोहरा रहे हैं और उस दिशा में हम 5 वर्षों में तेजी से आगे बढ़े हैं। घोषणा इस संकल्प पत्र में यह भी कहा है कि 1 लाख तक का जो क्रेडिट कार्ड पर लोन मिलता है, 1 लाख तक का क्रेडिट कार्ड पर जो लोन मिलता है, उस पर 5 वर्षों के लिए रेट ऑफ इंटरेस्ट 0% होगा। 0% ब्याज दर पर 1 लाख का वो कर्ज लेंगे। ग्रामीण क्षेत्रों का विकास, हमारी यह धारणा है कि जब तक इस देश के किसानों का विकास नहीं होगा, जब तक इस देश के गांवों का विकास नहीं होगा, तब तक सचमुच हमारे देश के विकास का जो स्वप्न है वह साकार नहीं हो पाएगा। इसीलिए दृढ़ इच्छा शक्ति का परिचय देते हुए हम लोगों ने फैसला किया है कि हमारे प्रधानमंत्री जी ने, अध्यक्ष जी ने, कि 25 लाख करोड़ तक का ग्रामीण क्षेत्र के विकास पर 5 वर्षों में खर्च करेंगे। 25 लाख करोड़। अभी हाल में ही एक किसान सम्मान निधि योजना आदरणीय प्रधानमंत्री जी के द्वारा लॉन्च की गई थी। यानी एक इनकम सपोर्ट था इस देश के किसानों के लिए। 6,000 रुपया प्रति वर्ष जिनके पास 2 हेक्टेयर से कम की जमीन है उनको दिया जाएगा। पहली किस्त जा चुकी है, दूसरी किस्त जाने वाली है। लेकिन मैं यहां प्रशंसा करना चाहता हूं प्रधानमंत्री जी की संवेदनशीलता को। जब इनके साथ इस संकल्प पत्र को तैयार करने के लिए बैठे थे तो इन्होंने ये कहा, प्रधानमंत्री जी ने, कि मुझे कुछ अजीबोगरीब लगता है कि हम कोई भी लाभ यदि देना है तो केवल कुछ ही लोगों तक हम क्यों सीमित रखना चाहते हैं। 2 हेक्टेयर तक का ही किसान नहीं, बल्कि जो भी किसान होगा उस सभी किसानों को हम यह इनकम सपोर्ट 6,000 रुपये का देंगे। यह जो है उन्होंने कहा और उसको हम लोगों ने अपने संकल्प पत्र में शामिल किया। सभी किसानों को यह किसान सम्मान निधि का लाभ मिलेगा। बड़ी बात यह भी हम लोगों ने फैसला किया है, आजाद भारत के इतिहास में शायद किसी ने सोचा नहीं होगा कि स्मॉल और मार्जिनल फार्मर्स, छोटे और सीमांत किसानों को पेंशन की सुविधा भी देंगे। 60 वर्ष के बाद पेंशन की सुविधा भी देंगे।
प्रदूषणमुक्त अन्न खाण्याकरता सध्या रसायनमुक्त शेतीचा ट्रेंड सुरू ठरलाय. पण माती आणि पाणी दोन्हीही प्रदूषित झाल्यानं विषमुक्त अन्न मिळवण्याचा नवा पर्याय नागरिक आणि शेतकरी देखील शोधतायत. आणि या मंडळींना हायड्रोपोनिक्सचा एक नवा पर्याय पुढे आलाय. दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या एमटेकच्या विद्यार्थ्यांनी असंच विकसित केलेलं एक मॉडेल आज आपण पाहणार आहोत. वाढत्या शहरीकरणानं शेतमालाची वाढलेली मागणी आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वीकारलेली रासायनिक शेती यामुळे शेतात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर होतोय. पर्यायानं आहारात घातक रासायनिक अंशयुक्त अन्नाचा वापर वाढलाय. यामध्ये फळं आणि भाज्यांचा सर्वाधिक वापर होतोय. त्यामुळे भाज्यांच्या रसायनमुक्त उत्पादनासाठी सध्या अनेक तज्ज्ञ प्रयत्न करताना दिसतायत. असाच प्रयत्न दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केलाय. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागामार्फत आम्ही हायड्रोपोनिक युनिट डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सद्यस्थिती बघता वाढतं शहरीकरण आणि शेतकऱ्यांकडून जे रासायनिक खतं व कीटकनाशके यांचा जो वापर केला जातो त्यानुसार जी आत्ता मागणी आहे लोकांकडून की विषमुक्त भाजीपाला, तो शहरीकरण झाल्यामुळे जे आपले बिल्डिंग वगैरे आहेत त्याच्यामध्ये कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त भाजीपाला एका कुटुंबासाठी कसा पिकवता येईल विषमुक्त भाजीपाला, तर आम्ही त्यासाठी हा हायड्रोपोनिक युनिट डेव्हलप केलेला आहे. विषमुक्त भाजीपाला एका कुटुंबाला मिळावा आणि कमी जागेत आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फ्रेश भाजीपाला एका कुटुंबाला मिळावा अशी हे आम्ही लक्षात घेऊन विचार केला ह्यावरती आणि एक हायड्रोपोनिक मॉडेल तयार केलं आहे. हे आम्ही 4-5 वर्ष ट्रायल घेतले ह्याचे आणि ह्यामध्ये वेगळे मीडिया वापरून 4-5 भाजीपाला व स्ट्रॉबेरी सुद्धा घेतला आहे. नागरिकांमध्ये दिवसेंदिवस रसायनमुक्त भाज्यांची मागणी वेगानं वाढतीये. प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन जीवनामध्ये लागणारी सरासरी 800 ग्रॅम भाजीपाल्याची गरज पूर्ण करणारं हायड्रोपोनिक्सचं युनिट या विद्यार्थ्यांनी बनवलंय. त्यामुळे आता विषमुक्त भाजीपाला तुम्हाला घरी उत्पादित करता येणार आहे. आमच्याकडे जे मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे एमटेकचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामार्फत आम्ही हायड्रोपोनिक युनिट डेव्हलप केलेलं आहे. आज आपण बघतो की प्रत्येकजण आता हेल्थ कॉशियस झालेला आहे. प्रत्येकजण हा तब्येतीची काळजी चांगल्या प्रकारे कशी घेता येईल याचा तो विचार करतो आणि त्याचं प्रमुख जे आहे की अन्न हे विषमुक्त असणं आवश्यक आहे. आम्ही ज्यावेळेस शहरी भागाचा सर्वे म्हणजे आम्ही माहिती घेतली तर प्रत्येक कुटुंब हे आता बघतं की त्यांना तो विषमुक्त भाजीपाला हा कसा मिळेल आणि कमी खर्चामध्ये आणि स्वस्तामध्ये भाजीपाला कसा मिळेल. दापोलीतल्या कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या 2000 रुपयांच्या खर्चात हे युनिट बनवलंय. किचन गार्डन प्रमाणे शहरातल्या नागरिकांना आपल्या गच्चीमध्ये हे युनिट ठेवता येणार आहे. त्याची मागणीही वाढतीये. कोकोपीट आहे, राईस हस्क आहे, सँड आहे, त्याच्यानंतर लाकडी भुसा आहे. या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन आम्ही करून शेवटी एक चांगल्या प्रकारचा मीडिया आम्ही तयार केला आणि त्याच्यामध्ये हे आपण जे बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला आहे की ज्यामध्ये पालक आहे, कोथिंबीर आहे, स्ट्रॉबेरी आहे, कोबी आहे, त्याच्यानंतर मेथी आहे. हे आणि कुठल्याही प्रकारचा भाजीपाला आपण या हायड्रोपोनिक युनिटमध्ये घेऊ शकता. आता याचं मॉडेल ठरवताना आम्हाला अनेक गोष्टीचा विचार करावा लागला की एका कुटुंबाला भाजीपाल्याची आवश्यकता किती असते. जर आपण जे काही मापदंड जे आहे की एका व्यक्तीने सर्वसाधारणपणे 280 ग्रॅम भाजीपाला हा खाणं आवश्यक आहे दररोजच्या त्याच्या आहारामध्ये त्याची प्रकृती ठीकठाक आणि चांगली असण्यासाठी, तर एका कुटुंबाला सर्वसाधारणपणे सरासरी 800 ग्रॅम भाजीपाला मिळायला पाहिजे. आणि एका कुटुंबाचा विचार करता हा आपण 800 ग्रॅम भाजीपाला हे जे डेव्हलप केलेलं मॉडेल आहे याच्यामधून आपण देऊ शकतो वर्षभर. आणि त्याला आम्ही होम फ्रेश व्हेजिटेबल असं नाव दिलं आहे हायड्रोपोनिक युनिटला. याची जी संरचना जी आहे किंवा याची जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे ती सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त 2000 रुपये आहे. आणि याचं नियोजन किंवा याचं मॅनेजमेंट हे घरातली जी गृहिणी आहे ती अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय चांगल्या मार्गाने ती करू शकते. घरच्या घरी ती पाण्याचं नियोजन करू शकते, खताचं नियोजन करू शकते. आणि हा अशा प्रकारे विषमुक्त भाजीपाला एका कुटुंबाला मिळणार आहे जेणेकरून त्याचं कुटुंब त्याच्या कुटुंबातली सगळ्या घटकांची प्रकृती चांगली असणार आहे. कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शहरातल्या नागरिकांच्या गरजा लक्षात घेता जेमतेम 2000 रुपयांमध्ये बनवलेलं हे युनिट विषमुक्त भाज्या आणि फळं खाणाऱ्या असंख्य नागरिकांना नक्कीच दिलासा देणार आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली.
मी धुळ्याची आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा शेती आणि शेतकऱ्यांविषयी नेमका काय अजेंडा आहे याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी. धुळे लोकसभेचा रणसंग्राम सध्या सुरू आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी धुळे लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत की या निवडणुकीमध्ये त्यांचा नेमका काय अजेंडा असणार आहे. बाबासाहेब, लोकसभा निवडणुकीची आपण उमेदवारी करताय. या निवडणुकीमध्ये शेतकरी आणि शेती संदर्भात आपला नेमका काय अजेंडा असणार आहे? धुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता हा जो मतदारसंघ आहे हा बऱ्यापैकी ग्रामीण मतदारसंघ आहे. याच्यामध्ये आमच्याकडे जे तालुके आहेत, शिंदखेडा असेल, धुळे ग्रामीण असेल, बागलाण असेल, मालेगाव ग्रामीण असेल, याच्यामध्ये बऱ्यापैकी आजसुद्धा दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गेले 5 वर्ष धुळे ग्रामीण मतदारसंघाचा आमदार म्हणून मी जेव्हा काम करतोय तेव्हा माझा मूळ केंद्रबिंदू हा कायमस्वरूपी शेतकरी राहिलेला आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतीला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी जाऊन त्याला चांगली शेती करता आली पाहिजे, हा आमचा मूळ अजेंडा आहे. आणि तोच अजेंडा धुळे ग्रामीण मतदारसंघातून आता मी पूर्ण धुळे लोकसभामध्ये राबवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. याच्याकरता ज्या मोठ्या योजना आहेत, सुलवाडी जामफळ योजना असेल किंवा तिकडची नारपार योजना असेल, अशा मोठ्या योजनांच्या माध्यमातून ह्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण पाणी कसं देऊ शकतो, कारण शेवटी शेतीला पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि ह्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून, संसदेच्या माध्यमातून असा काही आवाज उठवला गेला पाहिजे की केंद्र सरकार जे काही धोरणं राबवणार आहे ती धोरणं शेतीमालाला भाव मिळण्याच्या दृष्टीने पूरक अशी धोरणं असली पाहिजे. आजच्या सरकारने ही धोरणं राबवली नाही आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांची फार वाईट परिस्थिती आहे. तिच्यामध्ये 100% बदल करण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. निश्चितच शेतकरी हाच आपला केंद्रबिंदू असणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे, असं उमेदवार जे आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. आता पाहूया सोमवारी महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमधील महत्त्वाच्या शेतमालांचे बाजारभाव ग्राफिक्सच्या माध्यमातून. कांदा कोल्हापूरमध्ये किमान 3 रुपये किलो तर कमाल 9 रुपये किलो. टोमॅटो कोल्हापूरमध्ये किमान 3 रुपये किलो तर कमाल 11 रुपये किलो. औरंगाबादमध्ये वांगी यांची किंमत आहे किमान 6 रुपये किलो तर कमाल 12 रुपये किलो. ज्वारी जळगावमध्ये किमान 2560 रुपये प्रति क्विंटल तर कमाल 2850 रुपये प्रति क्विंटल. कारंजामध्ये तूर किमान 4850 रुपये प्रति क्विंटल तर कमाल 5300 रुपये प्रति क्विंटल. कणवण इथं गहू किमान 1800 रुपये प्रति क्विंटल तर कमाल 2300 रुपये प्रति क्विंटल. कारंजामध्ये सोयाबीन किमान 3300 रुपये प्रति क्विंटल तर कमाल 3717 रुपये प्रति क्विंटल.